हे काय आहे? माय एवढा मोठा आरसा काऊन लावला मग इथं या बाथरूम पाशी? हा आरसा काऊन लावला एवढा मोठाच्या मोठा? माय बाई हे काय होय? हा हे पांढर पांढर हा कटोरा काऊन लावला इथं? याले नळ बी आहे? सांग बाई, काहीच केलं बाई या माणसानं घराचं. पण माय बाई किती पॉश केलं हे घर. हा किती साजरं दिसून राहिलं. काय नो वाटत नाही माझं घर आहे. माय बाई मी स्वप्नासारखंच झालं बाई. खरंच काय बाई झोपडी होती माई. हा राजवाडा कुकून आला व. पण बाई अंगावर कर्ज बी लय केलं बाई या पिंकीच्या बाबानं. बरोबर लय अंगावर कर्ज केलं. आणि हा जा कटोरा की नाही शांताबाईच्या घरी घ्या बाई पांढऱ्या कलरचा. तर त्याच्या घरचं पाहूनच लावलं वाटतं बाई या माणसानं. सांग बाई या माणसानं लय खर्च केला ना बाई घराले. पण जाऊ दे म्हणा काही म्हणा पण झालं भल्लं साजरं. हो भल्लं साजरं झालं. पण माय बाई फरशी अशी चोपडी आहे की पाय घसरते. आणि हे बाथरूम माय बाई बाथरूम तुझ्या 2-3 खोल्याचं झालं माय बाई. पहिले तर एवढं पुरं घर होतं माय एवढं बाथरूमच झालं. आता या बाथरूमात अंगच कसं काय धुवा. मला तर काही धुवाच नाही वाटत राहिलं. असं वाटतं माय बाथरूम खराब गिराब होईन काय. माय घोरच झाला बाई हा. ते पहिले चांगलं होतं माय मातीचं. कसं झाडलं नाही झाडलं की माहित नाही पडे. आता याच्यावर तर एवढंच कचरं कधी पडलं की असं दिसून येते. बघतोच त्या चालूच राहावं लागते बाई. झाडू हातानच ठेवा लागते काय हो माय. उठ बाबा. आता माई आई आली की नाही लय खुश होईन. माय आई बाबा आलेच नाहीत ना. किती दिवस झाले आलेच नाहीत. आता बोलावतच वास्तुले चांगली महिनाभर राय माईले म्हणतो. खरंच माई लय खुश होईन माया घर पाहून. माईचं लय मन दुखे बरं मायासाठी की मायापुरीचं घर नाही. आता एवढा राजवाडा पाहून तर तिले तर लयच आनंद होईन. पण माई देराणी श्वेता लय हलकट पाय बरं मले. लय हलकट पाय लयच हलकट पाय. आता पाय म्हणा कसं साजरं झालं माया घर. आता येईनच ना ते वास्तूपर्यंत सारेले बोलावतं. माय देराणीले इंदूबाईले अन आशाबाईले ते बोलावंच लागते. माय नंदा आहेत त्या सगळ्या पाहुण्याले बोलावतो. वास्तू करतोच गड्या काही म्हणा एक खेप कार्यक्रम करतोच. त्या पिंकीचे बाबा नाही म्हणू राहिले पण काय आहे होतेच आहे की नाही. दिवाळी झाली की पाहू म्हटलं. पण करूच वास्तू. आणि छोटा मोठाच समजा आपल्या नातेवाईकात पण कसं कराच लागते वास्तू. तसं तर राहिले जाऊ नये म्हणतात. पण आता गणपती बसवला म्हटलं चला जाऊ द्या वास्तू मग करू. पाय ना बाई हा आरसा. या आरसात किती चकाचक दिसून राहिलं व. पाय ना आपल्या माझ्या तोंडावरचं तर एक डाग अशीन माझ्या तोंडावर सगळं दिसून राहिलं. काय माय बाई मला आंघोळी धुवा लागते. पण बाई धुवाई नाही वाटून राहिलं व. कसं करू आता. असं वाटते पायातच राहा बाई या घराले. काय एकटी बडबड करू राहिली. हा पागल की झाली का बा. डोक्यात फरक गिरक पडला काहीच्या. चल बाई दुकान नाही तांग मग सगळं मला उशीर होते ना कामं करायला. आता गाडी गिडी लावते पिंकीचे बाबा तर त्याला तयार करून द्यायला लागेल मला. चल बाई अंग धुनच घेतो बापा. बबिता काय झालं बा. काय एकटी बडबड करून राहिली. काही नाही. तुम्ही कधी आले तर? आता चालू मी. एकटी बडबड करून राहिली होती तू तर. काय झालं अंग धुवून राहिली काय. धुईन मग अंग लवकर धुई. मी गाडी लावतो आज म्हटलं तर मला काही तयार करून दे. ते आलू बिलू उकडून दे. अन या बाथरूम पाशी काय एकटी बडबड करून राहिली होती. काही नाही पाहून राहील ती. काय साजरं झालं आपलं घर. हा तिला राजवाडा झाला बंगला झाला ना. आपल्यासाठी तर बंगलाच आहे हा. का लय खर्च लावला तुम्ही हे की नाही. मला माहिती नाही पडू दिलं. आणि एवढं खाली केलं हो. एवढा मोठा आरसा लगे ते. आणि हे काय आहे हे काय आहे. हा पा हे पांढरा कटोरा हा कायले बसवला. काय तुला एवढी समजत नाही काय. आता शांताबाईंच्या घरी पाहिलं नव्हतं का ते. पांढरा कटोरा म्हणतात का त्याला. बेसिंग आहे ते. त्यात तोंड धुत असतात. दात घासले की त्यात गुळणा करतात. ओ माय बाई आता हे कायले बसवलं. फालतूचा खर्च. एवढं मोठं अंगण आहे ना आपलं. कुठे तोंड धुतले जात होतं. फालतूच खर्च करत बसले काही आपलं. जाऊ दे एकदा होते घर. तशी बी आपल्या पिंकीची लई इच्छा होती बाबा बेसिंग लावा म्हटलं जाऊ द्या. काय होते व जाऊ दे. एकदा होते साला पैसे फिटतीनच. आयुष्य पडेल आहे पुरं फेडूस पैसे. घर एकदा होत असते बबिता. आता नको तू काही हे करू मनात. मस्त राह आता. मस्त बंगला झाला ती आता मस्त राहायचं जाय. काही टेन्शन नको घेऊ. आपण काय कष्ट करू काम करून पैसे फेडूच लेखाचं. आपल्या पुरुषा लग्नाला अजून टाईम आहे. अजून लहान आहे ते. हो ते तर झालं म्हणा अजून ते लहान आहे. पण म्हटलं उगीच कायले खर्च. हा पा मला तुम्ही की नाही उशी छपरी काढून द्या बाहेर टिनाची. आता या एवढ्या पाच घरात ते चूलखंड कुठे पेटू बापा मी. चूलखंडचा दुपट केवढा निघते. आणि कर किती काय शार होईल. म्हणून म्हटलं मला टिनाचं उलचं काढून द्या. त्या चूल पेटो तुम्ही. आता गॅस तर नाहीच होय आपल्या घरी. अरे लेख हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं. आपल्या घरी गॅस नाही.
गॅस आणू घालेत नाही तर आज मग. आता बाबा तुमची नॅरीच गोट आहे बापा. आता कुठे गॅस आणता हा? काही करता काय गॅस नका आणू. पहिलेच किती कर्ज झालं अंगावर. राहू द्या, भागू तुम्ही चुलीवर. तिकडे स्वयंपाक करत जाईन छपरीत त्या, इकडे आणून जेवण करत जाऊ. राहू द्या आता, मग आणू दिवाळी झाली की गॅस. आता आणू दे ना, काय एवढं आणू दे आता. एवढा पोच घरात कुठे चूल पेटवतो व. माय भयकला का हा माणूस? भयकला काय हा? काही बी करत राहता काय? राहू द्या, चला चुपचाप न चला बरं. माय कामं राहिले, तुम्हाला काय आहे? माई आई तर पुसतच नाही घर. किती खराब झाले, किती खराब झाले हे घर. ते मायाकडेच कॉन्ट्रॅक्ट देऊन दिला ना पुसायचा. मलाच लक्ष ठेवावं लागते झाडणं पुसणं. पिंके काय करून राहिली हो? किती खेप घरात पुसतं मावले. आता तर पुसलं मंगाशी. अहो आई थांब थांब थांब. इकडे नको येऊ. पडशीन गिडशीन. आणशीन आफत मायावर. काय नाही मग पुसलं. चांगलं कच पुसू दे मला आता. लय खराब झाले. काय ती धुळला उडला. अबे किसल्या ना मंगाची बॅट बॉल खेळला आपल्या अंगणात. सारा धुळला आपल्या घरात. नाही तर काय? त्याच्या घरात अंगणात नाही खेळत तू. आपल्या अंगणात मुद्दामून खेळायला येते. आपलं नवीन घर झालं म्हणून. खेळू दे ना व, खेळू दे. अंगण खेळासाठीच असते लेकराईले. खेळू दे. चाल बाई, मला करू दे काम. ते बाबा आज गाडी लावतात तर तिला आलू बिलू उकडून देतो म्हटलं. आता चुली नाही बिचारे. ओशी विटाचे खांडा मांडतात त्याच्यावर उकडतो आलू. ओ माय व मा पाय मुळला व. माय बाई, मा डोकं फुटलं. पिंके तुला किती खेप सांगलं मी ना घर नको पुसू म्हणून. पिंके आई वो, अरे बापा रे. आई बा आई तुला लय लागलं काय? उठ आई. आई तुला पाणी दिसलं नाही काय? तुला पाणी दिसलं नाही. मला माहित आहे पिंकी घर पुसू राहिली म्हणून. हो उभा रे. मला लागलं ना पिंके. मा पाय माझ्या उठल्याने जाऊ राहिलो ना. ते बाबाला आवाज दे बरं. काय झालं बबिता? काय झालं? हा अरे बाबा काय झालं तुले? बाबा तुम्ही थांबा. तुम्ही बी पडसान. आई पाय घसरून पडली त्या स्टाईल वरून. तुम्ही बी पडसान. ओरे बापा पिंकीचे बाबा, पिंकीने पाणी सांडलं. माझा पाय मुळला बापा. अरे बापा रे. देवा 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 देवा, मा पाय मुळला बापा. बापा रे, मा कसं करू आता? मा पाय मुळला. उरे अरे थांब. चल उठ बरं. उठ आपण दवाखान्यात जाऊ. चाल लवकर चाल. अरे बापा, मागं उठला नाही जाऊ राहिलं ना. उठला जाऊन राहिलं ना. अरे बापा, बहुतेक फ्रॅक्चर आहे माझा पाय. अरे बापा रे. आई वय. अरे उठ ना बबिता, उठ ना. आरामशीर उठ ना. काही नाही होत ना. हा जरा धीर लावून जरा शिक आता. उठ बरोबर उठ जरा शिक. एवढी कळला नको करू. आपण दवाखान्यात जाऊ आता.